संतांच्या संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचतो. एकनाथी भागवताचे आपले 21 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता हा आपला 22वा अध्याय वाचन चालू आहे. 22व्या अध्यायाचे आपल्या 700 पर्यंतचे वय पूर्ण झालेले आहेत. आता 700च्या पुढच्या वय आपल्याला घ्यायचे आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. जे सांगो जाणती वेदशास्त्रार्थ, ते वक्ते मनीपती तत्वता. त्वा वक्ता माझी तुझी श्रेष्ठता, मुख्य वेदांचा वक्ता तू होसी. शास्त्रे लाहोनी तुझी युक्ती, तुझ प्रतिपादिती. ते परोक्षवादे थोटावती, श्रुती नेती नेती परतल्या. त्या तुझे मुखीच्या ज्ञानोक्ती, कृपेने एकोनी कृपामूर्ती. श्रवणाचे भाग्यवानु किती, जे कती ते धन्य. ऐसैशिया अतियुक्ती, उद्धव प्रार्थिला श्रीपती. हात जोडून परमप्रीती, मैने विनंती औदारी. स्वामी बोलती अति अगाध, हे बोलणे परमशुद्ध. माझे बुद्धीसी नव्हे बोध, पराचे अपराध कोण साहे. सोसावे पराचे अपराध, तेही कठीणत्वे अतिविरुद्ध. हा दुस्सह महाबोध, कैसे निर्द्वंद सहावे. उत्तमे केलिया अपराधा, कोटी माझी आहे एकादा. परी निचाची विरुद्ध बाधा, कोणीही गदान साहे. ज्याचे न व्हावे दर्शन, ज्यासी करुणै नमन. त्याचे मस्तकी वाजता चरण, साहेल कोण गोविंदा. ज्याचा निशेष जाय प्राण, तोची साहे हे कठीण. जो होय सचेतन, त्यासी सर्वथा जानन सहावे. इतरांची कायसी कथा, सज्ञान जे का तत्वता. तेही अतिक्रमून साहती कल्पता. मा अपमानता कोण साहे. क्रोध झाला कपिल महामुनीसी, तेने भस्म केले संगरासी. नारदेय कुबेर पुत्रासी, वृक्षत्वासी आणिले. दुर्वासाची सांगता गोठी, त्याची कथा आहे मोठी. कोपलाला शृंगीचे पोटी, मेल्या सर्पासाठी शापिले. मुख्यत्वे शांती सनकादिकासी, द्वारी आडकाठी केली त्यासी. वैकुंठी शोभुनी अवैसी, जय विजयासी शापिले. सज्ञानाची ऐशी स्थिती, वा इतरांची कोण गणती. परापराध सहन शांती, दुर्लभ त्रिजगती गोविंदा. प्रकृती निजगुणी सबळ, ते अल्पे क्षोभवी तात्काळ. साधू सज्जन केवळ, करी विकळ अशांती. ज्यासी तुझी पूर्ण भक्ती घडे, त्यासी तुझी पूर्ण कृपा जोडे. जो तुझे चरणी अखंड जडे, त्यासी घडे हे शांती. तू विश्वात्मा त्रिजगती, चोरी नचले तुझ प्रती. मज ही द्वंदेन सहावती, तूही श्रीपती जानसी. परम पावन निज शांती, अतिनिंदते अशांती. ऐसे व्याख्यान जे ज्ञाते करीती, तेही न साहती द्वंदे दुःसह सर्वार्थी. तेथे माझा पाड किती, एवा द्वंद्व सहिष्णुतेची युक्ती. मज कृपा मूर्ती सांगावी, सकल साधने वेश्य होती. परी हे सहिष्णुता न ये चित्ते, ते मी लाभिलीच शांती. ऐशी कृपा निश्चिती करावी, मी शांतीचे लाभी कल्याण. ऐशी कृपा करावी परिपूर्ण, मनोनी धरिले श्रीचरण. उद्धवे आपण निजभावे, ऐकोनी उद्धवाची विनंती. संतोषला कृपामूर्ती, जेवी जातकाची या तृषार्थी. गर्जोनी त्रिजगती नैववी मेघ, तेवी भक्तवचना सरिसा. उल्हासला कृष्ण कैसा, उद्धवाची निज मानसा. शांतीचा ठसा घालील, उद्धव प्रश्नाचे प्रत्युत्तर.
उदार सुंदर गुणगंभीर गौघडोनी शांतीचे भांडार स्वयंशारंधर सांगेल नवल सांगती ते ठेव योक्ती चातुर्य वैभव निज शांती पडे खेव ऐसे अपूर्व सांगेल श्रीकृष्णमुखीच्या ज्ञानोक्ती ऐकता स्वयंभ प्रगटे शांती ते एकावया उद्धव चित्ती झाला निशिती सावध जेवी गजग्रहणा विखी पंचानन साठोपधरी आपण देवी शांती साधावया जान सावधान उद्धव जळी तळपतांची मासा कवडा झेलून ते आकाशा देवी शांतीची या मिशा उद्धव तैसा तळपत ते भिक्षू गीत निरूपण पुढीले अध्यायी श्रीकृष्ण निज शांती बाणे संपूर्ण तेची लक्षण सांगेल जासी परमार्थाची साड तीही सांडुनी साधन कवाड शांती साधनी श्रद्धावाड अतिदृढ राखवी श्रीकृष्ण सांगेल शांतीपूर्ण उद्धव तयार्थी सावधान ऐका विनवी जनार्दन श्रोतावधान मज द्यावे इति श्री भागवते महापुराणे एकादश स्कंदे श्रीकृष्णोद्धव संवादे एकाकारटीकाया द्वाविंशतोऽध्याय समाप्त।